नमस्कार. खूप दिवसानंतर आपली भेट पुन्हा होत आहे. तर आपण एका नवीन विषयाला घेऊन आलेली आहे मी, की परिवार. परिवार खरंच महत्त्वाचा आहे का हो? आहे. परिवार खरंच महत्त्वाचा आहे, कारण परिवारातले जे लोक आहेत, जे परिवारातले लोक आपली केअर करतात, काळजी करतात आणि परिवारातल्या लोकांसोबत ज्यावेळेस आपण राहतो, थोडंसं दूर राहून बघा, म्हणजे परिवाराची किंमत कळेल, की ज्यावेळेस आपण एकटं कुठेतरी दूरगावी राहतो आणि दूरगावी राहून जेव्हा आपण आपल्या परिवारासोबत दिवस काही घालतो, परिवारात येतो, त्यावेळेस त्या परिवाराचं महत्त्व कळते, की खरंच परिवार हे खूप महत्त्वाचं असते. आणि आपण एकत्र कुटुंब राहणं खूप कमी झालेलं आहे. पण एकत्र ज्यावेळेस कुटुंब राहतं, त्या एकोप्यानं ज्यावेळेस आपण राहतो आणि एकत्र राहण्याची जी मज्जा आहे, छोटे-छोटे लेकरं, भाऊ, बहीण, आई-वडील, आत्या, आजोबा, आजी, असा जे परिवार मोठा असतो, सासा-सुना, नणंद-भावजया, त्याच्यामध्ये जी राहण्याची मजा आहे, मान्य आहे, भांड्याला भांडं लागतं. एकत्र परिवार असल्यावर भांड्याला भांडं लागतं. पण त्या भांड्याला भांडं लागण्यात, त्या भांडण्यात, त्या वाद होण्यात सुद्धा प्रेमच असतं. एकमेकाला सहजच बोलायचं, एकमेकावर सहजच रागवायचं आणि एकमेकांसोबत लगेच बोलायचं, लगेच गोड व्हायचं. कारण हे एकत्र परिवाराचं महत्त्व आहे. एकत्र परिवार खरंच महत्त्वाचा आहे आणि परिवार हा खरंच आपल्यासाठी खूप खूप महत्त्वाचा आहे. आपण थोडंसं बघा, ज्यावेळेस आपण घराच्या बाहेर पडू आणि 5 मिनिटं जर आपल्याला लेट झालं, तर आपल्याला घरून फोन यायला लागतात. का वेळ झाला? का आला नाही? काही प्रॉब्लेम आहे का? हे कोण विचारतं हो? आपल्या परिवारातले लोक विचारतात. बाहेरचे लोक विचारतात का हो, सांगा बरं? आजूबाजूच्याला काही घेणं देणं असते का हो? काळजी असते ती फक्त परिवारातल्या लोकांची. एक व्यक्ती जर नाही आली तर जेवायची वाट बघत बसते तो परिवारातले लोक. ती व्यक्ती आल्यावर आपण जेवू, सगळेजण बसून गोल जेवू. कारण सगळेजण परिवारातले गोल बसून जेवत जेवत ज्यावेळेस गप्पा मारतात, त्यावेळेस अर्धी अर्धी आगाऊची जाते बरोबर. तर खरंच मोठा परिवार खरंच महत्वाचा आहे. मान्य आहे, तर नोकरीमुळं परिवार तुटत आहेत, बाहेर जावं लागत आहे आणि नोकरीसाठी बाहेरगावी जाऊन दिवाळी दसऱ्याला एकत्र परिवार फॅमिली येते. पण ती जर एकत्र दिवाळी दसऱ्याला जरी फॅमिली आली तर किती आनंद होतो, किती समाधानाचं वातावरण असते त्या घरामध्ये. खरंच एका जागी राहून आपल्याला पोटा पाण्यासाठी तर बाहेर जावं लागतंय, नोकरी धंद्यासाठी, आणि ते करावंच लागणार आहे, कारण पोटाचा प्रश्न आहे आणि शेवटी खाणार का आहे. पण आता शेतकरी कुटुंब जे असतं ते कुठं बाहेरगावी जातच नाही ना. शेतकरी परिवार एका जागीच राहणार आहे. एकत्रच राहून त्यांना एकत्रच गावामध्ये कामधंदे करतात, त्या लोकांना कुठं बाहेरगावी जायचं आहे. म्हणजे परिवार एकत्रच आहे. तर भाऊ-भाऊ, नंदा-भावजया, जावा-जावा, सासा-सुना ह्यांनी थोडंसं समजून घेऊन परिवाराची फुटाफूट स्पष्ट म्हणतात बघा, परिवार कोणामुळे फुटते माहित आहे? पुरुषामुळे नाही तर महिलामुळं. कारण महिलांसोबत जमणं असं पुरुषाचं म्हणणं आहे बरं, स्पष्ट. पण मला काय म्हणायचं आहे, की महिलांना महिलांसोबत तर जमून घ्यायचंच आहे, पण भावानं भावासोबत जमून घ्यायचं आहे, मुलानं बापासोबत जमून घ्यायचं आहे. कारण एकीचं जे बळ आहे ते एकत्र परिवार असल्यावर, ज्यावेळेस तुमचा परिवार एकत्र असेल तर तुमच्या गावात तुमचं वजन राहणार आहे, तुमच्या परिवारात तुमचं वजन राहणार आहे, तुमच्या गल्लीत तुमचं वजन राहणार आहे आणि गावात सुद्धा शब्दाला तुमचा मान राहणार आहे. आणि एकत्र परिवार असल्यावर कुठली गोष्ट जर आपल्याला लहान मोठी खरेदी करायची असेल, घ्यायची असेल, तर बळ कसं असतं, 10 बोट जे आहेत, तर एखादी वस्तू इझी आपण उचलतो, पण एका हाताने इझी उचलता येते का हो? जड वस्तू नाही उचलता येत. तसंच आहे एकीचं जे बळ आहे. एखादी कुठली मोठी वस्तू घ्यायची आहे, खरेदी करायची आहे, सगळेजण एकत्र आले, सगळेजण घेऊ म्हणले की सगळ्याच्या बळामुळं, सगळ्याच्या इच्छेमुळं, सगळ्याच्या सहकार्यामुळं ते आपण इझिली घेऊ शकतो. त्यामुळे एकीचं बळ आणि परिवार, खरंच परिवारा एवढी केअर कुठंच परिवारा एवढं प्रेम मिळणार नाही. परिवारात जे प्रेम आहे, परिवारात जी माया आहे,
ती निस्वार्थी माया आहे. परिवारातले लोक म्हणतात का तू हे माझ्यासाठी केलं तरच मी तुला जीव लावील, तू माझ्यासाठी हे दिलंस तरच मी हे करील. पण बाहेरचे लोक म्हणतात मी हे तुमचं काम करीन, पण तू याच्या मोबदल्यात मला काय देणार? बरं तुझं हे काम केल्यामुळं मला काय फायदा मिळणार आहे? हे बाहेरचे सरस लोक म्हणतात. पण परिवारातलं कोणीच काही नाही. कारण परिवार हा असा असतो की तो निस्वार्थी प्रेम करणारा असतो. आणि खरंच परिवारातलं कोणीच काही नाही. कारण परिवार हा असा असतो की तो निस्वार्थी प्रेम करणारा असतो. आणि खरंच परिवार जपा, परिवाराला सांडू देऊ नका, परिवाराला दूर होऊ देऊ नका. आणि परिवारातले जसे मणी असतात, जसे पोतीतले मणी असतात, तसे परिवारातल्या लोकांना गुंपून राहू द्या, एका धाग्यात राहू द्या. परिवार फुटला नाही पाहिजे, तुटला नाही पाहिजे. मान्य आहे एकत्र कुटुंब असल्यानंतर कोणाला कमी भेटल, कोणाला जास्त भेटल, कोणाचं सांडल, कोणाचं उमडल, कोणाकडून चूक होईल, कोणाकडून चूक न होणार, कोणाचं उत्पन्न जास्त राहणार, कोणाचं उत्पन्न कमी राहणार, कोणी कसं राहणार. पाची बोटं आपल्या हाताचे सारखे आहेत का? नाही. एकाच आईच्या उदरातून जन्माला आलेले मुलं सारखे असतात का? बहीण वेगळी असते तर भाऊ वेगळा असते, भाऊ वेगळा असते तर दुसरा भाऊ वेगळा असते, आई वेगळी असते तर बाप वेगळा असते, आईचे विचार वेगळे असते तर बापाचे विचार वेगळे असतात. परिवारात एका विचाराचे लोक नसतात. जरी नसले तरी आपल्याला एकोप्यानं राहायचं असल्यावर आपण थोडंसं मन मोठं करायचं आहे. थोडंसं मन मोठं जर केला असेल थोडंसं दुर्लक्ष करायचंय. आपल्याला एकत्र जर परिवार टिकवायचा असेल तर आपल्याला थोडं बघून न बघल्यासारखं करावं लागणार आहे आणि थोडंसं मन मोठं करावं लागणार आहे, तरच आपला परिवार टिकणार आहे. मी म्हणते ना, मी अशा काही परिवारासोबत गेले त्यांच्याकडं की त्यांचा परिवार बघल्यानंतर मला वाटते खरंच एवढी एकी आज आमच्याच मामाचं घर आहे. खोटं बोलत नाही मी. आज मामा आणि मामी आमचे खूप वयस्कर झालेले आहेत, तरी त्यांचा परिवार एकत्र आहे. त्यांना सुना आल्या, त्या सुनाला मुलं बाळ झाले. आदर्श घेण्यासारखे आहे तो कुटुंब. काहीतरी खूप कुटुंब आदर्श घेण्यासारखे आहे की एकीचं बळ पहा. तुम्ही त्यांच्यासोबत चर्चा करा, एकत्र जे कुटुंब असतं त्यांच्यासोबत चर्चा करा, तुम्हाला कळेल की खरंच एकीचं बळ काय असते. एकत्र राहण्याचं एक जरी व्यक्ती त्या कुटुंबातली बाजूला गेली तर त्या कुटुंबाला करमत नसते. नमस्कार.